ही चूक आहे आणि ती चूक आहे खर्चे साहेब, तर ती कंपनी ब्लॅकलिस्टेड व्हायला पाहिजे होती. नाही चूक आहे का नाही मला एक गोष्ट सांग, मान्य आहे की नाही कंपनीची चूक आहे का नाही? उशीर झालाय. मग दंडाची रक्कम खरीपाची का नाही दिली, आता पैसे टाकले तर? आपल्या अधिकारात जे होतं ना आपण त्यांना 18% व्याजानं द्यावी, आपण त्याला आदेश पारित केला ना, आपण त्याचा फॉलोअप. त्याने आदेश पाळला नाही तुमचा, त्याचा फॉलोअप घेतोय आपण त्यांच्या वरच्या ऑफिसला. उपयोग काय? का नाही गुन्हा दाखल केला? गुन्हे दाखल मला सांगा, याच्या आधी कंपनीवर गुन्हे दाखल झाले का नाही झाले? झाले ना. अरे मग काय शासनाची कंपनी म्हणून लुबाडायचा ठेका दिलाय का तिला? वा रे वा. एखादा तुम्ही शासनाचे अधिकारी, तुम्ही भ्रष्टाचार केला, लाच घेतली, तुमच्यावर गुन्हा दाखल होत नाही? तुम्ही कामात विलंब केला, तुम्ही सस्पेंड होत नाही, तुम्ही डिसमिस होत नाही, मग ही कंपनी काय मोदी साहेबांच्या काय काकीतली आहे का? असं नाही चालणार. नाही, त्या कंपनीला आम्हाला 1 महिन्याच्या पैसे दिले नाही, त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा, त्या कंपनीवर कारवाई करा आणि व्याजासहित रक्कम तुम्ही टाकली का नाही याचं उत्तर द्या. तुम्ही त्याला सांगताय टाका, ते ऐकत नाही, त्याच्यावर पुढे काय? रफीचे पैसे अजूनपर्यंत बाकी आहेत, त्याचं काय? मग काय झालं की ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्या कंपनीने रद्द केल्या होत्या, तर त्या रद्दच्या बाबतीत सुद्धा आपण कंपनीला कळवलं की ह्या तुम्ही चुकीनं रद्द केल्या, ह्या सुद्धा तुम्ही स्वीकारून त्या शेतकऱ्यांना पैसे टाकावे. म्हणून त्याने ते आता रिजेक्टेडचे क्लेम्स सेटल करायला घेतले. नाही, माझं म्हणणं काय आहे, अशा 8 दिवसात पैसे गेले. तुम्ही असं नाही, माझं म्हणणं काय आहे, 1 महिन्याच्यात पैसे द्यायला पाहिजे, तुम्ही दिले नाही, मग त्यांच्यावर 18% व्याजानं पैसे द्या. मग खरीपाचे पैसे तुम्ही 18% व्याजाने का टाकले नाही? अजून टाकले नाहीत त्यांनी. आता खरीपाचे टाकले म्हणता ना. व्याजाचे जे म्हणतोय ना आपण, कंपनीला आदेश पारित केलाय की 18% व्याजासह द्या, तर व्याजाची रक्कम. तो आदेश पारित करून किती दिवस झाले? त्याला झाले 5-6 महिने किती? DLM. आता 29/7 हे पत्र दिलंय कलेक्टरांनी त्यांना. मग अगोदरचं पण पत्र आहे ना. मग ती कंपनी जर कलेक्टरांचं ऐकत नाही तर त्या कंपनीवर तुम्ही काय करायला पाहिजे? ती कंपनी ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे का नाही? ती शासनाची असो का कोणाची असो, ती सेमी गव्हर्नमेंट आहे, पूर्ण गव्हर्नमेंट नाही आहे. अंडरटेकिंग असणं आणि पूर्ण सरकारी असणं याच्यात फरक आहे ना, आहे का नाही खर्चे साहेब? तर माझं म्हणणं काय आहे, ती कंपनी सरकारी जरी असेल आणि ती फसवत असेल आम्हाला, तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्टेड करून केलं का नाही त्याचं उत्तर द्या. या कंपनीवर याच्या आधी गुन्हे दाखल झालेले आहेत बाकी जिल्ह्यात. आणि इतर विमा कंपन्या म्हणून सुद्धा गुन्हे दाखल झाले. याच कंपनीवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तपासून पहा. झालं काय साहेब? पण सरकारी कंपनी आहे, म्हणजे अर्धवट सरकारी कंपनी आहे म्हणून तिला शेतकऱ्यांना लुबाडण्याची पूर्ण मुभा आहे का? तसं नाही सर, ह्याच्यात आपण त्याच्या पाठपुराव्यात आपण कुठंच कधी नाही. फक्त मी आता आपण म्हणतात तो मुद्दा एकदा पडताळून पाहतो सर.
माझं काय माझं असं म्हणणं आहे, हे पंचनामे फॉर्म याच्यातले रॅन्डम आपण 50 फॉर्म जरी काढले तर 50 काही फॉर्म दरवेळी असं होतं की आमचं आंदोलन पुढे तसंच काय करावं. मागच्या वेळेस पोलीस गोयलांबरोबर मिटिंग झाली, वेगवेगळी सह्या घेऊन ते म्हणजे तुमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्ह्याकडे असं गेलो. त्याच्या मागच्या वर्षी पण तसं दरवेळी आम्ही विश्वास करतो आणि आंदोलन करतो. यांनी काय केलं, 80% नुकसान दाखवलं आहे पंचनाम्याचं. नुकसान देताना 2000 आताच्या मध्ये काय झालं साहेब, तुम्ही 31 ऑगस्टची तारीख दिली. आमचे सगळे लोक आशेवर बसले. पण आता काय झालं साहेब, दरवेळी आता हे लोक पण काय तारखांचा पुन्हा जुलैच्या 15 तारखेला होतं, पुन्हा 31 लोकांना आशा लावून घेऊन या सगळ्या लोकांना. आपल्या निवेदनामध्ये जे विषय हॅलो, सगळ्यांच्या माहितीसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांशी मी बोलत होतो. तुम्ही ऐकलं असाल. आता मी काय बोलत होते तुम्ही ऐकलं, पण ते काय बोलत होते हे तुम्ही काय ऐकलं नाही.
त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता उपोषण सोडा, मग आम्ही बैठक लावू आणि मग त्या बैठकीतील सगळे विषय आपण मार्गी लावू, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी त्यांना सांगितलं की दरवेळी आंदोलन थांबवलं जातं आणि आंदोलन थांबून नंतर पुढे काही त्याच्यामध्ये होत नाही. आणि रब्बीचा विमा मिळाला नाही हे त्यांना अजून माहीतच नाही. आपल्या जिल्ह्याचा रब्बीचा विमा मिळाला नाही हे त्यांना अजून माहीतच नाही. आता 31 ऑगस्टची तारीख त्यांनीच दिली. हा, मधल्या तारखा पण सगळ्या नेत्यांनीच दिल्या. तुम्ही पण तारखा दिल्या मधल्या काळामध्ये, आता मिळणार, मग मिळणार, आता मिळणार, कुठे काय पुढे मिळाल. आमचं म्हणणं आहे त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा, त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा, जरी ती शासनाची असली. आमचं असं म्हणणं आहे. आणि बाकी विषय तर सगळे तुम्ही निवेदनात, आता मी त्यांच्याशी बोललोच, पण हे सगळ्या विषयाच्या अनुषंगानं ठोस कारवाई काय होती ते आम्हाला सांगा. सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार बरोबर तुम्ही आमची बैठक लावणार आहे का, ते तुमच्या हातात आहे का. आता आमच्या भावना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या फोन, जसं तुम्हाला सांगतो तसं त्यांना सांगितलं. माझं काय म्हणणं, तुम्ही शासनाचेच प्रतिनिधी आहे ना, आमचा निरोप तुम्हीच कळवणार ना त्यांना. आता मी जे काय मांडतोय हे तुम्ही कळवणार का त्यांना की नाही कळवणार. हा, मग अमित शहा साहेबांकडे आम्हा शेतकऱ्यांची बैठक तुम्ही लावणार आहे का सोयाबीन कापसाच्या संदर्भामध्ये, का फक्त आमचं आंदोलन संपून टाकायचं आणि मग पुढचं पुढे पाहून घेऊ. एक गोष्ट तर क्लिअर आहे की या कंपनीला सरकार पाठीशी घालताय. क्लॉज मध्ये बदल कधी झाला, 30 एप्रिलला. मग 30 एप्रिलच्या आधी त्यांनी पैसे टाकायला पाहिजे होते का नाही. माझं म्हणणं आहे मागच्या वर्षीचे खरीपचे आणि रब्बीचे पैसे जिथून आम्ही तक्रार केली 25 दिवसाच्या आत पडायला पाहिजे का नाही. मग दिले नाही ना, मग त्यांच्यावर लगेच कारवाई होणं अपेक्षित होतं की नाही. आम्हाला आपल्या अधिकारात त्यांना जे आहे तुम्ही असं सांग पाटला काय लिहू उपटपाटी पेरगाव असं करू नका. वसूल कोणी करायचे, एक्झिक्युशन कोणी करायचं. एखादी कंपनी नीट वागत नाही तर त्याच्यावर वास ठेवणं आणि त्या कंपनीवर कारवाई करण्याचे अधिकार कुणाला आहेत, कुणाला आहेत. अरे शासन म्हणजे तुम्हीच आहे ना, कृषी विभागाच आहे ना. मग अमरावतीला कसा त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला कृषी अधिकाऱ्यांनी, इतर ठिकाणी कसे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले. काय अनेक कंपन्यांवर कृषी अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेत ना, आहेत ना. तुम्ही असं उडवाउडवीचे उत्तर नका देऊ. तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी करायला आले का इथं, की फक्त बा उद्या सांगायला की आम्ही गेलो होतो, त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी उपोषण सोडलं नाही, आता ते मेले तर ते पाहत बसतील त्यांचं, असं काही आहे का. तुम्ही उलट सुलट नका सांगू. एक गोष्ट मला सांगा, 25 दिवसाच्या आत पैसे दिले नाही, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती का नाही, व्हायला पाहिजे होती का नाही. मग केली नाही ना आपण. तुम्ही कागद दिला फक्त, व्याज लावा अशी आपल्याला कारवाईचा अधिकार. आणि जर त्यांनी 10 वर्ष तुमचं व्याज दिलं नाही शेतकऱ्यांचं, मग तुम्ही काय करणार, कागद देत राहणार त्यांना. लपवा छपवीचा खेळ नका करू ना. महाराष्ट्रामध्ये 8,500 कोटी रुपये शासनाने कंपन्यांना दिले. मग शासनाने फक्त 4-4.5 कोटी सरकारला दिले प्रोसेसमध्ये कधी. म्हणजे या वर्षीचा विमा मिळाल्यावर मग या मागच्या वर्षीच्या पुढच्या वर्षी देता का. प्रत्येक वेळी आंदोलन, इतकं उग्र आंदोलन केल्यानंतरच देतात का. एवढं सोप्यात नका घेऊ. कधी दिले वाटप, कधी केले वाटप, त्यांनी सुरुवात केली होती, एंड कधी झाला त्याचा, आता झाला. आता या उपोषणाच्या घाईगडबडीनं तुम्ही एंड केला त्याचा. हा, आमचा इशारा आल्यावर तुम्ही घाईगडबडीनं कामाला लागले. सगळे नाही दिले. रिजेक्टेडचं काय. अहो ढगे साहेब, मला एक गोष्ट सांगा, एका गावातल्या 2 शेतकऱ्यांनी एकाच वेळी तक्रारी केल्या. मग एका शेतकऱ्याला तुम्ही पैसे टाकले आणि दुसऱ्याला टाकले नाही, त्याचं काय. पंचनामा फॉर्म दाखवा.
पंचनाम्याचे फॉर्म कुठे? पंचनाम्याचे फॉर्म कंपनीकडे आहे. आणा दाखवा आम्हाला. जरा दूध का दूध पाणी का पाणी करू. म्हणजे आपण हे असं म्हणतो ना सर की बांधाच्या अलीकडे पलीकडे, तर आम्ही एखादं तरी 2-3 प्रकरण असे मागतोय. बऱ्याचदा मागितले 2-3 प्रकरण तरी आमच्याकडे द्या. आम्ही सर ते चेक करून मग कंपनी त्याची चूक असेल तर आपण त्याला. अरे 1 वर्ष झालं साहेब चालू आहे, आता तुम्ही प्रकरण आता मागे लागले. पंचनाम्याचे फॉर्म तुम्ही कंपनीकडून का घेत नाही? ते ऑनलाईन अपलोड का करत नाही? रविकांत तुपकर, नितीन कायंदे एकाच गावात राहतात. दोघांनी तक्रार सारखी केलेली आहे. यांना पैसे आले, मला आले नाही. मग हे तपासायचं कोण? मग हे कळेल कुठे? पंचनामा फॉर्मवर कृषी सहाय्यकाच्या सह्या नसताना ते मंजूर कसे केले, रिजेक्ट कसे केले? सह्या पाहिजे की नाही तुमच्या लोकांच्या? मग त्याच्यावर सह्या नसतील तर ते पंचनाम्याचे रॅन्डमली 50 पंचनामे काढा आणि गुन्हा दाखल करा. पंचनाम्यात खोडतोडी आहेत, 50 नाही, पुरेच घ्या त्यांच्याकडून. 80% नुकसान ज्या शेतकऱ्याचं खर्च साहेब पंचनाम्यामध्ये आहे त्याला तुम्ही 4,000 रुपये टाकता. 80%चा क्रायटेरिया 4,000 रुपये आहे. बोला ना. हा, मग हे कसं कळेल तू आम्हाला? याच्यात आहे ना जी प्रकरण आहेत ना, मला अशी इंडिव्हिज्युअल आली ना, तर याच्यात पीक कुठलं आहे, क्षेत्र किती आहे, नुकसान सुरुवातीच्या काळात झालंय का, पोस्ट महाराष्ट्रात झालंय, ह्याच्यानुसार ते कंपनीचे कॅल्क्युलेशन असतात. एक 15-20 प्रकरण असतील ना, ती घेऊन आहे ना, त्याच्यात चेक करून घेतो पूर्ण की त्याच्यामध्ये कुठल्या कॅल्क्युलेशननुसार पैसे काय झालं तर ते बांधाच्या अलीकडच्या पलीकडचं टेस्ट केस तरी पाहिजे. तुम्ही गोलमोल बोलता, मी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत नाही. एक 15-20 प्रकरण आहे ना सर, ह्याच्यामध्ये आपण तपासून घेऊया. अहो जरा ऐका, मी काय म्हणतो, 80% माझं नुकसान झालं, तुम्ही मला 4,000 रुपये टाकले. 80%च्या नुकसानाला किती पैसे पडायला पाहिजे होते? या इकडे तुम्ही. साहेब आमचं तुम्हाला हेच म्हणणं आहे की ऑफलाईन जे सर्व तुम्ही काय करता, आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. 80% नुकसान झालं माझं, किती क्रायटेरिया कसा आहे त्याचा? बसा तिथं. हा, माझं 80% नुकसान झालं, मला 2,000 रुपये पडले उदाहरणार्थ. मग पुढे किती पडायला पाहिजे? भैयासाहेब इकडून या. हा, आता कसं बोलले? मग त्या टक्क्यामध्ये जर अमाऊंट आली नाही, इकडून नाही, त्या टक्क्यामध्ये जर का अमाऊंट आली नाही तर हे कसं कळेल आपल्याला? कुठं कळले नुकसान किती झालं? हे कुठं कळेल? अरे कोणत्या कागदावर कळेल? मग पंचनामा फॉर्म कुठे आहे? अहो ती कंपनी तुम्हाला फॉर्मच देऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? ती कंपनी जर फॉर्म दिले ना तर कंपनी फासावर लटकल. हा, मी इथं बसतो, तुम्ही फॉर्म आणा त्या कंपनीकडून, सगळे पंचनामा फॉर्म आणा आणि दूध का दूध पाणी का पाणी करू. चला होऊन जाऊ द्या. 10 नाव घ्या, इथं जे लोक यांचे 10 नाव घ्या. हा, तुम्ही सगळे लोक शेतकऱ्याच्याच गोष्टी सगळ्या मागं का बरं टाकतात? तुम्ही तरी शेतकऱ्याचे कोणतरी असेल ना. साहेब आताची घटना आहे. नाही, हे नोकरीत नसले की शेतकऱ्याचे असतात आणि हे नोकरीत गेले की हे तिकडची भाषा बोलतात. का बरं विसरता तुम्ही? तुमचे आई वडील नातेवाईक कोणीतरी शेतकरी असतं ना. प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याची म्हणजे अशी टाकला मकलाची. कशाबद्दल? शेतकरी काय असा गुन्हेगार आहे तो सगळ्याला पोस्ट म्हणून का? आणि वसुली शेतकऱ्यांनी करायची का? आता 18% व्याजाची तुमच्या. मग तुम्ही कधी करणार? सर नवीन पंचनामे चालू झाले आता. खडसे साहेब सरकी लावली आज, त्या दिवसपासून व्याजावर पैसे असे शेतकऱ्याकडे 3 रुपये शेतकऱ्याला. आणि तुम्ही कसं व्याज वसूल करतात आमच्याकडून? मग आणि त्याच्यात पीक कर्ज देतात तर त्याचं व्याज वसूल करत नाही का? होल्ड लावतात. त्या कंपनीकडून व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे साहेब? तुमची आहे. मग डिसेंबर नंतर यांनी पैसे टाकले नाही, मार्च पर्यंत यांनी पैसे टाकले नाही, मग यांच्यावर कारवाई करायचं काम कुणाचं आहे? इमानदारीने सांगा, शपथ घेऊन. तुमचं आहे, तुम्ही केली नाही, तुम्ही फक्त पत्र दिलं. तुम्हाला ते अधिकार आहे ना. आणि जेव्हा आमची सरकार बरोबर मागच्या आंदोलनात चर्चा झाली मागच्या वर्षीच्या, तेव्हा म्हणले फेब्रुवारी पर्यंत आम्ही पूर्ण पैसे टाकतो, टाकले नाही. मग म्हणले मार्च पर्यंत टाकतो, टाकले नाही. मग म्हणले जूनला टाकतो, टाकले नाही. मग म्हणले जुलैला टाकतो, टाकले नाही. मग म्हणले ऑगस्टला टाकतो, टाकले नाही. आता तुम्ही म्हणता अजून 8 दिवस लागतील. हे 8 म्हणतात आणि
कृषी मंत्री साहेब 15 सप्टेंबर म्हणतात. हा. नेमकं मला हे नाही कळू राहिलं साहेब, प्रोसेस काय नेमकी, म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने खरं पडणार आहे बोलताय, म्हणजे. कृषी मंत्री नाही काही नाही, तुम्हाला फक्त एवढंच आहे की एका दमात पैसे टाकले की याचं श्रेय आंदोलनकर्त्यांना जातं, म्हणून ते तुकड्या 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 तुकड्यात टाकायचे की श्रेय गेलं नाही पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचं गमक आहे. तुम्ही काय कायदा सांगता आम्हाला? 57 कोटी पडले होते, म्हणजे तुम्ही आज 10 जणांना पैसे टाकणार का? सर चुकीचं आहे ना. आणि याद्या कधी लावणार? याद्या लावायचं मागच्या वेळेस आश्वासन. याद्या कुठे याद्या लावल्या? चिखली तालुक्यातल्या सोडल्या तर याद्या कुठेच लावल्या नाही तुम्ही. इथं पण नाही लावले शेतकऱ्याचे. काल आपली जी चर्चा झाली, जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला त्याचे याद्याचे ते सगळं आलेले आहेत, ते आपण सगळं त्याच्यासाठी आम्हाला उपोषणाला बसावं लागलं आणि तेव्हा तुम्ही काल निर्णय घेता तो याद्या लावायचा. लावणार आहेत. इथं एक आपले इथले तालुका कृषी अधिकारी कुठे नाही, कुठे आहेत ते? किती दिवसाआधी सांगितलं साहेब तुम्ही आम्हाला? तुम्ही नव्हते, दुसरे होते आपले. कोण होतं? किंगर साहेब कुठे? किती दिवसाआधी म्हणतो ते लावतो म्हणून? किंवा पीक विमाचे हे कुठे आपले मांडते आणि ते? नाही हे इकडून आहे. मला सांगा, यांनी आम्हाला आश्वासन दिलं 1 महिन्यापूर्वी, 2 दिवसात यादी लावतो म्हणले 15 ऑगस्टला, अजून यादी नाही लागली. याद्या लागल्या का? लावल्या का याद्या? कुठं नाही पण लागल्या. याद्या लावणार कधी आहे तुम्ही? नाही लावल्या. आल्या म्हणजे लावल्या नाही. पण त्याच्यासाठी उपोषणाला बसायचं का प्रत्येक वेळी? तुम्ही बसून पहा बरं 2 दिवस तुमच्या पगारासाठी. द्यायला तर सरकार बसू देत नाही ना ताई हो. त्या तुम्ही बसून पहा, तुमचा पगार मिळूच नका देऊ. तुम्ही कसा वसूल करता ते पाहू. मग त्या कंपनीला पाठीशी घालायचं काम तुम्ही करताय आणि आता आम्ही आंदोलनाला बसलो म्हणून म्हणता की आम्ही नाही ते करून टाकून पाहून घेऊ आणि ते असं होईल, असं नाही चालणार. 14-13 मोदी साहेबांना फोनवर बोललो आम्ही. करा कारवाई. मी बसलेला राहतो तोपर्यंत काय अडचण नाही. करा कारवाई. टाका रब्बीचे पैसे आजच्या आज टाका. मी बसेल इथं. आता कोणती प्रोसेस पाहिजे तुम्हाला? तुम्ही पात्र ठरवले, तुम्ही अपात्र ठरवले, मग तुम्हाला आता कशाची प्रोसेस आली? तुम्ही थोडा तरी शेतकऱ्याचा विचार करता, कारण तुम्हाला शेतकऱ्याला थोडं वाटलं शेतकऱ्याची पाहिजे. हे बघा, ही पावती आहे. ही पावती 95% नुकसान दाखवलेलं आहे आणि पैसे फक्त 20 रुपये. जरा ऐका हो, जरा ऐका. 95% नुकसान आहे. 2 हेक्टर क्षेत्र आहे आणि फक्त 22,000 रुपये आले. हा बघा आता. हो, हे तुमचं आता ते रेशो चेक करा तुमचा. हा 95% नुकसान. असे तुम्हाला हजारो फॉर्म दाखवतो मी. तुमच्याकडे नसतील पण आम्ही जमा करून आणतो बरोबर. एखादा शेतकरी हुशार असतो तो काढून ठेवतो, बाकीचे नाही ना काढत. 80% वाल्याला तुम्ही 2-2 हजार रुपये टाकले फक्त. असेच रॅन्डमली टाकून दिले पैसे. तेच विचारायचं. सर सगळं रिजेक्ट येते. 95 नाही केले त्याचे. नाही आम्हाला ढगे साहेब, आम्हाला आश्वासन नको. आश्वासनाला आम्ही कंटाळलेलो आहे. आम्हाला रिझल्ट पाहिजे. संपला विषय. त्यांना पण द्या साहेब. पण शेतकरी एकीकरण ना, तक्रार करण्यापेक्षा एकीचं बळ करा ना. आपण शेतकरी एकीकरण त्याचे फायदे सगळ्याचे. शोकांतिका अशी आहे साहेब, 26 नोव्हेंबरला पाऊस पडला आपल्या इकडे, गारपीट झाली. त्यानंतर महसूल विभागाने, ग्रामविकास विभाग असेल, यांनी पंचनामे केले. त्यांनी असं दाखवलं त्यांच्या शासकीय पंचनाम्यात की इकडे सरसकट नुकसान झालं, तुम्ही आम्हाला फेब्रुवारीमध्ये पैसे दिले, बरोबर आहे. मग आता तुमचे पंचनामे खोटे आहे की यांचे खोटे? म्हणजे शासनाचे खोटे आहे की या कंपनीच्या लोकांचे खोटे? वैयक्तिक नको. हॅलो साहेब, मागच्या वेळेस रविकांत भाऊने आंदोलन केलं होतं. जेव्हा बुलढाण्यात आंदोलन झालं तेव्हा एकाच वेळी जेव्हा रविकांत भाऊ जेलमध्ये गेले होते तेव्हा 57 कोटी एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आले होते आणि त्या शेतकऱ्यांना तात्काळ मेसेज आला होता. आता तुम्ही म्हणतात 2, म्हणजे काही मी पेपरमध्ये वाचलं, काही म्हणतात 2 तारखेपासून सुरू झाले आणि काही म्हणतात 4 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली. परंतु असा एकही शेतकरी नाही की त्यांना मेसेज आला म्हणून. क्वचित शेतकरी त्यांच्याजवळ मेसेज आलेले आहेत, त्यांना साधे मेसेजही नाही. आणि आता त्यांना आवाहन केलं जाते की बँकेत जाऊन तुम्ही पहा.
अहो साहेब, शेतकऱ्यांना मेसेज येतो, शेतकरी आता मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो पैसे आले का नाही. आज मी सकाळी शेलोडी गावात गेलो होतो, मी शेतकऱ्यांना हात वरती करून विचारलं की पीक विमा आला का, तर एकाही शेतकऱ्यांनी हात वर केला नाही. मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतो, दाखवायचं का? असे अनेक उदाहरण आहेत. तात्काळ पीक विमा टाकायला काय अडचण आहे, म्हणजे पडणार एन प्रोसेस मध्ये आहे. हे किती दिवस चालवायचं अजून? नाही नाही, यांच्या हाती भरपूर आहे, हे करत नाही. तुम्ही पाठीशी घालताय, तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. माझं म्हणणं आहे की त्या कंपनीचे पंचनामा फॉर्म बोलवा आणि जिथं नुकसान जास्त झालंय, कमी पैसे टाकले, इतके दिवस लेट का केलं म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कंपनी ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे आणि व्याजासहित रक्कम खरीपाची का नाही टाकली आतापर्यंत? डिसेंबर झाला, जानेवारीतच तुम्ही दंडासहित फेब्रुवारीत रक्कम टाकायला पाहिजे होती, जानेवारीपर्यंत. झालं, हा एक भाग. दुसरं, सोयाबीन कापसाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार बरोबर तुम्ही बैठक लावणार आहे की नाही, तो विषय. मग तुम्ही फक्त कळवायसाठी आले का? म्हणजे आमचं तिकडे कळवलं, झाली ना चर्चा काल त्याच्यावर. आता तेच काय तुम्ही काय करू राहिले? आमचे निवेदन वर पाठवू राहिले आणि आम्हाला सांगायला येऊ राहिले. हो, तर ते म्हणतात तुम्ही आता उपोषण सोडून द्या, उपोषण सोडून द्या तुम्ही आता, आणि तुमच्या भरोशावर राहतो. त्याला सगळ्याला माहिती तुम्ही उपोषण सोडलं, तुम्ही महिनाभर शांत होता, त्याचे 2 महिने आणखी लांबते. म्हणजे शेतकऱ्याबद्दल कोणाला कळत नाही. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्ष झाले आम्ही चळवळी करतो. आम्हाला काही तुम्ही असं गोलमोल करून घुमवायचा प्रयत्न करू नका. रिझल्ट द्या, रिझल्ट द्या, रिझल्ट. रब्बीचे पैसे टाकायला कशाला 15 सप्टेंबर पाहिजे तुम्हाला? आता कशाला पाहिजे 15 सप्टेंबर? 31 ऑगस्टची तारीख का सांगितली होती मग मध्ये? 15 ऑगस्टची तारीख का सांगितली होती मध्ये? 22 जुलै का सांगितली होती? आणि आता कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर आम्ही? हे 8 दिवस सांगतात ते आणि कृषी मंत्री 15 सप्टेंबर सांगतात. कोणावर ठेवायचा विश्वास? काही नका बोलू ना. त्यांनी आपल्याला पत्र दिलंय. मग मला सांगा, खरीपाचे टाकताना रिजेक्टेडचे टाकले का? मग हे टाकताना का तुम्ही विलंब करताय? ज्यांची मंजुरी ते तर टाका पाहिजे. तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या तर सांगा. तुम्ही तुम्हाला काय नेमकी काहीच नाही आहे. पैसे टाकायला अडचण सांगा, पण काहीतरी कंपनीकडे सरकारने पैसे दिलेत ना, आम्ही ते मान्य कंपनी इकडे का नाही देते? आम्हाला देण्यासाठी कंपनीला पैसे दिले ना. सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भात तुमच्या हातात आहे. ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी बोलून आम्हाला सांगा. शेतीला कंपाऊंड करून द्यायचं जंगली जनावरांचं तुमच्या हातात आहे. शासनाशी बोलून आम्हाला सांगा. ठोस सांगा, ठोस. निरोप कोण देणार? त्याचं सांगा आम्हाला. काय शेतीला कंपाऊंड करून पाहिजे? रोई हरणाचा रानडुकराचा त्रास आहे आणि पीक कर्ज आम्हाला पेरणीच्या आधी पाहिजे, पेरणी लागायच्या आधी. बँकांचे होल्ड, बँका होल्ड लावतात आमच्या पैशाला आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान कबूल केलं होतं, ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही. विहिरी घरकुराचं अनुदान रखडलेलं आहे, ते पाहिजे. फळबाग सिंचनचं अनुदान आणि महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजारांचं अनुदान, हे सगळे विषय. आणि जिजाऊंचा विकासाचा आराखडा 4 मुख्यमंत्र्यांनी येऊन इथं कबूल केला, तो पण झाला नाही अजून. त्याच्या संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आश्वासन नको. शेडनेटचा विषय मांडा. सेडनेटचे 100% नुकसान झाली, पण किनगावराजा मंडळ म्हणल्यापेक्षा शिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यात आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही. सेडनेटचे पीक विम्याचे नुकसान पाणीसाठी सत्तेतले पण आले आणि विरोधक पण आले आणि सगळ्यांनी सांगितले 100% नुकसान झाले देतो म्हणून सांगितले. साहेब बी स्वतः पळसके चेक 2 ते 3 वेळेस आलेले. आणि बाकी आमच्या जे इतर मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात मशीन असो किंवा पीक विम्याचा त्याचा प्रश्न असो, ते पूर्णपणे काम निसतं चालू आहे. अजून कुठेच काही माहिती कळायला तयार नाही. आणि मध्यंतरी ढगे साहेबांनी आम्हाला कबूल केलं होतं सीसी नावाचा डाटा आम्ही प्राप्त करून सरसकट पीक विमा देण्याची हे करतो. तर त्यावर अजून काही पीक कापणी प्रयोग जर झाला असता तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले. पीक कापणी प्रयोग अजून तरी झाला नाही असं मला तरी कळतं. कारण कपाशीचा पीक कापणी प्रयोग व्हायला पाहिजेत आणि तो कधी होणार?
आम्हा सीसी नावाचा डाटा स्वतः ढगे साहेबांनी सांगितलं आणि आंदोलन थांबून घेतलं होतं. आजही ते थांबवायला चालेत ना आता, ते कुठेच प्रश्न सोडवायला आले. कॅल्क्युलेशन झालं का साहेब? हा ऐका ढगे साहेब, हे तुम्ही सोडू शकता का? शेडनेटचा विषय तुम्ही सोडू शकत नाही. कर्जमुक्तीचा विषय तुम्ही सोडू शकता का? मग हे सगळं शासनाला कळवा आणि त्यांच्याकडून ठोस निर्णय आम्हाला द्या. लावू करू पाएंगे अगले हफ्ते में देखते आपण, तुम चिंता मत करो. हे आम्हाला याच्यावर विश्वास नाही. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना, मी एवढ्यावर थांबणार नाही. तुम्ही आले बा, हा काय बोलून रिझल्ट लागेल ना साहेब? अहो रिझल्ट लागेल ना. उपोषण न करता ते एवढं बोलतच होते ना. मग हे काय आम्ही आता मांडलं का? हे आम्ही आता अनेक दिवसापासून मांडतोय. तुम्ही काय करता? आंदोलन थांबवण्यासाठी वाटलं ते हो 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 करत चालता फक्त. हा 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 असे ते हा. तुम्ही फक्त फॉर्मॅलिटीज करायला आले. मला समजतं, मी काही दूध खुळा नाही. किंवा आम्ही रविकांत तुपकरकडे गेलो होतो, आम्ही गेलो, त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. हो जरा त्याचा हिशोब करू आपण, काळजी करू नका. हा लक्षात आहे. हा कोण घेतले तुमच्याकडून ते पैसे त्यालाही पाहू आपण, चिंता करू नका. ते सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे त्यांचं. लोकांचा रागच तितका आहे ना, त्याच्यामुळे ते व्यक्त व्हायला. बोला ना, मुख्यमंत्र्यांशी बोला. तुम्ही आमच्या आता ह्या भावना ज्या आहेत या कालही तुम्हाला सांगितल्या, आजही तुम्हाला सांगितल्या. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसा आणि काय मुख्यमंत्र्यांशी बोलायचं, अजून कोणाशी बोलायचं बोला. आम्हाला रिझल्ट पाहिजे. आणि रिझल्ट नसेल तर मग काही खरं नाही, जाऊ द्या तिकडे. सगळ्या आमदार खासदारांचे पगार थांबवा, आमचा पैसा वाटप करा, कंपनीकडून वसूल करून आमदार खासदारांना द्या. त्यांना तारखा द्या. त्यांना तारखा द्या. सगळ्यात सोपं. एक मिनिट, त्याची जीवनाची वाट नको, याचा उद्रेक होईल आता. आणि तुम्हाला सांगतो, जर का शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात कायदा हातात घेतला तर त्याला तुम्ही सगळे लोक जबाबदार राहा. शासन जबाबदार राहील. मी कोणालाही काही सांगणार नाही. कारण तुम्ही उपोषणात दखल घ्यायला पाहिजे ना, त्याच्या जीवाचं काय आहे नाही. असं सांगण्यात आलेलं होतं तत्कालीन उपमुख्यमंत्री साहेबांनी की आम्ही पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, आम्ही कंपनीला मध्ये घेणार नाही. कारण कंपनी पीक विमा देत नाही, त्याच्यावर अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. सरकारने कंपनीला पैसे देण्याच्या ऐवजी आमचे खाते त्यांच्याकडे लिंक आहे, आमचं केवायसी त्यांच्याकडे झालेलं आहे, आमच्या खात्यात थेट जमा करायचे पैसे. पण सरकारला पैसे खायला मिळत नाही ना लोकप्रतिनिधींना. आमच्या खात्यात जर थेट पैसे जमा केले तर, म्हणून हा कंपनीचा घोडामध्ये लावून ठेवलाय. कंपनी डबल पैसे खाते, आमच्याकडून 500 रुपये घेते आणि तिकडे नाही खातात. एक कृषी अधिकारी बदलशील करा, ज्यांच्याकडे मी लेखी तक्रार केली नावाने, त्यांना विचारा कारवाई केली का? मी तक्रार केलेली. मोरे साहेब कोण आहे तिथं? काही काही उत्तर काही देते. कॅल्क्युलेशन होईल. लेखी तक्रार केली का तुम्ही? अरे काय होतं का कॅल्क्युलेशन? एआयसी हो, एआयसी वाले वाघ साहेब, कॅल्क्युलेशन काही झालं? आता हे 95% वाला तुम्ही आता तुमच्या समोर पंचनाम्याचा फॉर्म देऊन, जर तुम्ही एआयसीचा माणूस आहे ना, त्याचा पाठ पाहिजे ना, त्याचं काय नुसतं 10वी नापास झालेले पोरं बसवलेत त्यांनी, म्हणून निघत आहे. आम्हाला आमच्या मागण्यांच्या अनुषंगानं रिझल्ट पाहिजे खडसे साहेब. आणि उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न, सणाचे दिवस आहेत, उद्या गणपती आहे, महालक्ष्मी आहे. महाराष्ट्रात जर काही झालं तर मी जाहीरपणानं सांगतो, त्याला सरकार आणि तुम्ही जबाबदार असाल. बुलढाणा जिल्ह्यापुरते तर तुम्हीच जबाबदार असाल 100%. मी कोणाला काही सांगणार नाही. लोक काय करतील ते मला माहित नाही. तुम्हाला काय असं गंमत वाटते का ही सगळी गोष्ट? मग जरा तुम्ही आमच्या जागी राहून पहा शेतकरी म्हणून. काय कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली, यानं मीटिंग घेतली, रिझल्ट काय तुमच्याकडे? रिझल्ट काहीच नाही तुमचा.
नुसतं बैठका घेऊन काय फक्त लोकांना दाखवता का मी बैठका घेतो? साहेब तुमची जर दखल घेत तुम्ही येऊन बसा इथं. हा, आमच्या सोबत बसा. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही काय करताय? फक्त औपचारिकता करताय. कालही गेलो होतो, तुपकरांना समजावलं, आजही गेलो होतो, तुपकरांना समजावलं, त्यांनी ऐकलं नाही. मग आता आमच्या हातात काही नाही, आम्ही कारवाई करू. प्रतिनिधींनी जशी बैठक घेऊन औपचारिकता केली तशी तुम्ही करत. हा बस. त्यांना तारीख द्यायची होती, त्यांना माहिती होतं त्यांच्याकडनं पीक विमा निघत नाही. अडचण सांगा. 15 सप्टेंबर कशाला पाहिजे रब्बीला? काय कारण? हा घ्या माईक घ्या बोला. दोन माईक आपल्याला आपण सांगून देऊ त्याच्यामुळे पडले म्हणून चालू झालं. कशाला पाहिजे श्रेय पडता कारण सांगा नका बरोबर. जानेवारीतच दिले पाहिजे. हा हा, हे जरा जवळ घेऊन सांगा. हा, खरीपाचे पैसे हा त्यांनी 5 एप्रिलपर्यंत द्यायला पाहिजे आणि त्यांनी न दिल्यामुळं आपल्याला जे अधिकारात होतं किंवा जे आहे आपल्याला त्यांनी व्याजासह द्यावे असा आदेश आपण त्याला पारित केला. बर दादा, समजा ही कंपनी साहेब प्रायव्हेट असती तर मला एक सांगा, जर आदेश तुम्ही पारित केला तर तुम्ही त्यांच्यावर कंटेम्प्ट का नाही केलं? तुमच्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून. मग लिमिट आहे त्याला, लिमिट आहे. तुम्ही 15 तारखेला आम्हाला लेखी आलेली आहे. आम्हाला लेखी दिलेली आहे. लेखी आश्वासनाची पूर्तता नाही झाली कारवाई होतीच त्याच्यात. मग साहेब ही कंपनी प्रायव्हेट असती तर मग ही कंपनी सरकारी आहे म्हणून लुबाडण्याचा तिला अधिकार दिलाय का आम्हाला? काय कायद्यात तरतूद, अशी तरतूद आहे? लोकांमधून थोडी निवडून आलेले ते राज्यपालाची परवानगी घ्यायला. आपण बघा ना, तुमच्या अधिकारात असेल ना ते साहेब, असं कसं होतं? ती कंपनी व्यवसाय करते ना, का साधू संतांचा मठ मांडलाय तिने? हा, व्यवसाय करते, त्यांनी कुचराई केली त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ती कंपनी म्हणजे काय, त्यांनी काय सेवाभावी वृत्तीने टाकलेली कंपनी आहे का ती? तुमच्या अधिकारात काय? मग आम्ही राज्याचं घेऊन बसलो इथं. हा, राज्याच्या विम्याचं चाललंय, जिल्ह्याचं तुमच्या पुरतं आहे. तुमच्या जेवढं हातात आहे तेवढं तुम्ही करायचं, ते नाही ते पाहिजे सांगायचं. मग उगा का बरं शेतकऱ्याची तुम्ही हे पाहता घेणार? तुम्ही असं ठरवलंय का मला मारून टाकायचंय? असं काही प्लॅनिंग आहे का तुमचं? म्हणून तुम्ही रिझल्ट देत नाही का? हा, मला दिसतंय तसं चित्र. मला समजतं, तुमच्या हालचाली समजतात, तुमचं वागणं समजतं, तुमचं गोड बोलणं समजतं, तुमचं पुढे ढकलणं समजतं. दूध खुळे नाही आहोत आम्ही. मी अजून शेतकऱ्यांना इथे यायचं आवाहन केलेलं नाहीये. मी जर एक शेतकऱ्यांना आवाहन केलं तर महाराष्ट्रातला शेतकरी इथे येईल एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. मी अजून तिथपर्यंत गेलो नाही. तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी करू नका आणि वेळ काढून माझा जीव नका घेऊ. आणि घ्यायचा असेल तर बिंदास घ्या. मी शेतकऱ्यांसाठी शहीद व्हायला तयार आहे. मी नुसत्या पोकळ आश्वासनावर थांबणारा माणूस नाही. आज ध्यान टाकून रब्बीचे पैसे आजच्याच टाका, काय अडचण आहे? घ्या माईक, काय अडचण आहे? अरे पण टाकत का नाही? अरे काय खोटं बोलताय? पैसे येते ना. साहेब एक मिनिट, आम्ही अकोट ठिकाणी अकोट तिथले शेतकरी घेऊन मुंबईला गेलो होतो. रवी भाऊ होते, हीच कंपनी होती. आम्ही त्या कंपनीत जाऊन बसलो. ताबडतोब त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले. 1 तासात पैसे टाकले. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सुद्धा पैसे टाकू शकता. किती होता? तुमच्या अडचण सांगा. मग कधी 2025 ला करता का? हे पहा, मी आता माझ्यात एनर्जी नाही राहिली बोलायची. मी थकलोय बोलून. तुम्ही बोला. आणि तुम्ही तुमच्याशी बोलून मला काही आउटपुट नाही. तुम्ही फक्त टाइमपास करू राहिले. टाइमपास चालू झालं का तुमचं कॅल्क्युलेशन?
इतका वेळ लागतो का? कॅल्क्युलेशन दिल्याशिवाय उठू नका, म्हणजे यांनाही कळेल तुम्ही किती खरे बोलतात किती खोटं बोलतात. ते सांगतील उद्या, मग उद्यापर्यंत ढगे साहेबांना इथेच बसवता का? एक कॅल्क्युलेशन करायला एवढा वेळ लावला तुम्ही, तर कसं व्हायचं? काय झालंय मंडळी तुम्हाला सांगतो, सरकारनी हे उपोषण बेदखल करायचं आणि असं झुरून झुरून मला मारायचं, एकदा याचा काटा काढायचा, असं यांचं प्लॅनिंग मला दिसतंय. हा, असं मला प्लॅनिंग दिसतंय. आणि हे सगळे थातुरमातुर उत्तर, एकही समाधानकारक उत्तर देत नाही. बैठक लावून पाहून घेऊन नंतर करू, तसं नको. यांनी ठरवलं तर रब्बीचे पैसे हे उद्याच्या उद्या टाकू शकता, तुमच्या खात्यात एका तासात टाकू शकता. हा, तुमच्या आश्वासनांवर लोकप्रतिनिधी विश्वास ठेवत असतील, रविकांत तुपकर विश्वास ठेवत नाहीत. आम्हाला कागदपत्र द्या. प्रतिनिधी पण ठेवते, पण पर्याय काय न ठेवून द्यायला, पर्याय पाहिजे काहीतरी. तुमच्या थातुरमातुर शब्दांवर त्यांचा विश्वास असेल, कारण त्यांना काही काम करायचं नाहीये. हे इथे रिझल्ट आल्याशिवाय उठणार नाही. शेतकऱ्याला उतरायला लागेल, मग उतरतील ना. नाही उतरणार, शेतकऱ्याला उतरायला लागेल रस्त्यावर, कारण शेतकऱ्याच्या आता गळ्यापर्यंत आलं. आता काही त्या 100% नुकसान होऊन 1 रुपया नाही आम्हाला सगळ्यांना. शेतकऱ्यांना म्हणजे उन्हे राहिले ना, जाणून द्यायला पण एकच ना. PMC बोला ना. विषय थोडीच आमचं. कृषी मंत्र्यांशीच बोललो होतो आम्ही, याच्या अगोदर बोललो. याच्यामधले विषय एका खात्याच्या संदर्भातले आहेत का सगळे? ज्यांच्या हातात हा विषय त्यांना पाठवा, तुम्ही कशाला येताय? दोष तुमच्यावरच नाही. कसं असतं, सासूच्या हातात असतं, काही सुनाच्या हातात असतं, तशी तुमची परिस्थिती आहे. तशी तुमच्या एखाद्या सासूच्या हातात असेल, तिचं नाव सांगा आम्हाला, आम्ही तिला विचारतो. साहेब तुम्हाला सिंदखेडराजा सवय नाही इकडची, यांना विचारा तुम्ही. तुम्ही फक्त टाइमपास करताय बोलून, एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देत नाहीये. आता तुम्ही ऐका जरा, तुम्ही कलेक्टर साहेबाकडे जाणार, त्यांना सांगणार आम्ही जाऊन आलो साहेब, आम्ही त्यांच्याशी खूप डोकं लावलं, आम्ही त्यांना खूप सांगितलं आणि त्यांनी काही ऐकलं नाही. आता साहेब आम्ही काही करू शकत नाही. भाऊ, काल हे कलेक्टर साहेबांकडेच बसलेले होते. हेच तुम्ही काल तिथे बोलले ना आपल्या मीटिंग मध्ये, हे लोकांनी वेगळं काही सांगितलं नाही. आल्या मी ढगे साहेबांना तेच विचारलं की कालपेक्षा आज उत्तर किती बदललेलं आहे तेवढं सांगा फक्त. ते म्हणाले प्रोसेस मध्ये. म्हटलं काल उत्तर तेच दिलं होतं तुम्ही. आमचं उपोषण पण प्रोसेस मध्ये, तुमची प्रोसेस चालू द्या, आमची प्रोसेस चालू द्या, चालू द्या. महाराष्ट्रातल्या जनतेला जर त्रास होऊ द्यायची तुमची इच्छा असेल तर तुमच्या पद्धतीने चालू द्या, आमचं काही म्हणणं. आणि तुम्हाला जर आमचं आंदोलन मोडून काढून गोळ्या घालायच्या असतील तर त्या पण घाला, त्यालाही परवानगी आहे, काय अडचण नाही. तुम्हाला ते करायचं असेल तर ते करा. शहीद व्हायची तयारी आमची. हे थातुरमातुर उत्तर देऊ नका. ते कॅल्क्युलेशन नाही काढू शकत एका पंचनाम्याचं. काय घेऊन आलं तुम्ही? एका पंचनामाला 1 तास लागतो साहेब, म्हणजे विचार करा तुम्ही त्यांची यंत्रणा किती फास्ट आहे. आणि आम्ही मुद्द्यावर बोलतोय, आम्ही मुद्दा सोडून बोलत नाहीये. एक गोष्ट त्यांनी कबूल केली की हा विमा जानेवारी फेब्रुवारी मध्येच टाकायला पाहिजे होता. ते म्हणतात ते चूक झाली, दिला नाही. मग त्या कंपनीवर 12% व्याजानं शेतकऱ्यांना पैसे देण्याचे यांनी पत्र दिलं, पण त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का नाही? सरळ आहे ना राव. कर्जमुक्तीबद्दल बोला, सरकारला सांगा कर्जमुक्ती करा, अंबानी अदानीची करतात अशी. सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय राज्य सरकारच्या हातात नसला तरी राज्य सरकारनं शिष्टमंडळ घेऊन अमित शहाकडे गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन मिटिंग केली पाहिजे आणि ड्युटी वाढवली पाहिजे तेलाची आणि DOC निर्यात केली पाहिजे. संपला विषय. आम्हाला घ्या संघ, आम्ही येतो. हा, बाकी विषय आहेत. आता मी इतकं बोलून अजून माझं एनर्जी नका घालू तुम्ही. माझी शुगर 60च्या खाली आली. पण एक मला सांगतो,
जर शेतकऱ्यांचा संयम तुटला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. आजचा 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस आहे. मला माझ्या किडन्या खराब करून घ्यायला आणि मला शरीरात त्रास करून घ्यायला मला काही शौक आला नाही. लक्षात ठेवा, याच्यात मला काही मजा येत नाही. काय त्रास होतो तुम्ही 2 दिवस उपाशी राहून पहा, मग तुम्हाला समजा. आमची तळतळ तुम्ही समजून घ्या. आणि उद्या मला काही झालं तर या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहील आणि शेतकऱ्यांचा संयम तुटेल. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सोयाबीनचं, गावागावामध्ये. राजस्थानमध्ये सुरू होत आहे. तुम्हाला मध्य प्रदेश सारखी परिस्थिती जर महाराष्ट्रात करायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या, आमचं काही म्हणणं नाही. आणि आमचं ऐकून घ्यायला शिका, तुमचंच नका सांगू आम्हाला. सगळं जो आला होतो तेच सांगतोय, आमचं ऐका ना. पहिले उपोषण करताना असं विचारत असतात की तुमचं काय म्हणणं आहे, मग आम्ही आमचं म्हणणं मांडतो, मग त्याच्यावर तुम्ही तुमचं म्हणणं मुद्देवाईज मांडा. तर ते आमचं ऐकून घ्या, सोडून द्या. तुमचं सांगत बसता का आम्हाला? आणि हा विषय फक्त एका डिपार्टमेंटचा नाही, आमचे मुद्दे 3-4 डिपार्टमेंटचे आहेत. आपण बघत आहोत शिंदखेडराजा येथील बातमी. आणि बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की ही लढाई एकट्याची नसून संपूर्ण शेतकऱ्यांच्या न्यायाची हक्काची लढाई आहे. त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका, तर या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस आहे आणि आता आपला कोणी नेता नाही, त्यामुळे आपला लढा आपलाच पुढे न्यावा लागणार आहे. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही. आणि असे सांगत या आंदोलनाच्या टप्प्याटप्प्याने पेटणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा उद्याच जमा झाला पाहिजे. नेते तारखावर तारखा देत आहे, ते त्यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट केले. आणि शेतकऱ्यांविषयी ते महत्वाचे मुद्दे घेऊन शिंदखेडराजा येथे बसलेले आहे. तर आपण सगळ्या न्यूज आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर देत राहतो. तर आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद मित्रांनो.